व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अ, काही क्वालिटीज सांगणार आहेत, ज्या आपण बघतो ना एखादा सक्सेसफुल पर्सन, त्याच्यामध्ये आपण विचार करतो की अशा काय क्वालिटीज असतील जे त्याला सक्सेसफुल बनवण्यात मदत करतात. म्हणजे नक्की काय अशा गोष्टी तो करत असेल की जेणेकरून त्याला आयुष्यामध्ये सक्सेस मिळतो. सक्सेस हा प्रत्येकाला मिळतो, पण गडबड हे जे मी पॉइंट दिले ना त्याच्यापैकी कशात तरी होते आणि मग थोडासा आपल्याला अडथळा निर्माण होतो. कधी असा विचार केलाय का, की काही लोक खूप पुढे कसे जातात किंवा काही लोक आहे तिथेच थांबतात. म्हणतो की त्याचं नशीब असेल किंवा किंवा काहीतरी त्याने वेगळं केलं असेल किंवा पैसा. खरं सांगायचं तर यशस्वी लोकांमध्ये काही खास सवयी आणि गुण असतात, जे त्यांना इतरांपेक्षा खूप वेगळं बनवतात. आपल्याला आहेत अशा काही 6 क्वालिटीज, ज्या आपल्याला ना इतरांपेक्षा वेगळं आणि आपल्याला सक्सेसफुल बनवण्यास मदत करणार म्हणजे ध्येय. म्हणजे जेव्हा आपलं आयुष्याचं ध्येय स्पष्ट असतं ना, तेव्हा प्रत्येक पाऊल हे आपलं योग्य दिशेने पडतं. कारण असं इमॅजिन करा तुम्ही, की तुम्ही एखाद्या रस्त्यावरून चाललेले आहात आणि पूर्णपणे अंधार आहे तिथे आणि कुठे जायचं हेच माहिती नाहीये आपल्याला. परंतु आपल्या हातात अचानक एक टॉर्च येतो आणि सगळं स्पष्ट आपल्याला दिसायला लागतं. आणि तो टॉर्च म्हणजे तुमचं असतं ध्येय. हे ध्येय जेव्हा तुमचं स्पष्ट असतं, तेव्हा प्रत्येक पाऊल योग्य दिशेने पडतं. आपल्या आयुष्यामध्ये ध्येय म्हणजे गोल फार महत्वाचा आहे. एक-एक पॉइंट मी तुम्हाला एक्सप्लेन करते. सो मैत्रिणींनो, तुम्ही हाउसवाईफ असाल किंवा तुम्ही वर्किंग वुमन असाल, तुमच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी तुम्हाला असं असेल ना, की मला हे अचीव्ह करायचं आहे, मला हे माझं आयुष्याचं स्वप्न आहे, ते मला पूर्ण करायचं आहे, मला सक्सेसफुल बनायचं आहे. तर त्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत? तर सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट अ, जे काही आपलं स्वप्न आहे ना, ते करण्यासाठीच मेहनत स्वतः करा आणि ती मेहनत करताना एखाद्या तुम्ही समजा YouTubeचं चॅनल तुम्हाला ओपन करायचं आहे, तर YouTubeचं चॅनलचे जे कंटेंट आपण जे बनवतो, त्यासाठी तुम्ही तुम्हाला आवडत्या क्रिएटरचा किंवा तुम्ही एखादा आवडतं चॅनल असेल, त्यांचा तुम्ही आदर्श ठेवू शकतात. परंतु तुम्ही त्यांना जशाच्या तसं करायला जाऊ नका. आपलं स्वतःमध्ये काय टॅलेंट आहे ना, ते बघून मग त्या दृष्टीने असतं ते म्हणजे गोल्स किंवा आपण जे काही काम करतो ते ठरवायचं असतं. दुसरा महत्त्वाचा पॉइंट आहे म्हणजे गोल सेटिंग, ज्याला आपण ध्येय निश्चिती म्हणतो. ध्येय नसलेली व्यक्ती म्हणजे दिशा नसलेलं नाव किंवा एखादी कुठे जायचंय आपल्याला, आपल्याला काही डिरेक्शनच माहिती नाहीये. मग अशा वेळेस आपण काय करणार आहोत? आपण रँडमली कोणत्यातरी एका रस्त्यावर जाऊ, परंतु आपण आपल्या टार्गेटवर म्हणजे टार्गेटपर्यंत पोहोचणारच नाही. सक्सेसफुल लोकं असतात ना, ते आधीच ठरवतात, की आपल्याला आयुष्यात काय हवं आहे किंवा आपल्यामध्ये अशा काय क्वालिटीज आहेत ज्या आपण वापरून आपलं असं गोल आपण सेट करू शकतो आयुष्यामध्ये. आयुष्यात काय हवं आहे? तुमचे मग शॉर्ट टर्म गोल, लाँग टर्म गोल हे तुम्ही डिसाईड करायचे आहेत आणि त्याची छोट्या-छोट्या टप्प्यांमध्ये, छोट्या-छोट्या भागांमध्ये तुम्ही त्याला असं डिव्हाईड करायचं आहे आणि प्रत्येक भाग तुम्हाला तो पूर्ण करायचा आहे. जे तुम्हाला हळू तुमचं ध्येय स्पष्ट दिसेल, निर्णय घेणं सोपं जाईल आणि वेळ वाया जाणार नाही. सेटिंग करताना हा काय करतोय, तो काय करतोय, त्याचं मग हे जास्त चालतंय, मग आपण पण तसंच करूयात, असं न करता आपल्या स्वतःमध्ये काय म्हणजे गुण आहेत किंवा मला काय आवडतं आयुष्यामध्ये करायला किंवा असं काय आहे जे मी कधी पण मला समजा ड्रॉइंग आहे. मला ड्रॉइंग आवडतं. म्हणजे कधी पण करायला लावलं तरी मला कंटाळा येणार नाही. मग तुम्ही त्या दृष्टीने तुमचं करियर बनवू शकतात. म्हणजे थोडक्यात काय आपल्या क्वालिटीज, आपल्याला कशाची आवड आहे, हे सर्व बघून आपली गोल सेटिंग आपण करायची असते. नेक्स्ट पॉइंट म्हणजे तुमची मेहनत आणि चिकाटी, हार्ड आणि पर्सिस्टंट. तर स्वप्न बघणं हे पुरेसं नसतं. स्वप्न सगळेजण बघतात. मला हे करायचंय, मला ते करायचंय, मला हे बनायचंय, मला ते बनायचंय. परंतु त्यासाठी मेहनत ही घ्यावी लागते. मेहनत नाही घेतली तर आपल्याला कोणी आयतं आणून देणार नाहीये. त्यामुळे योग्य दिशेने मेहनत करणं हे खूप महत्वाचं आहे. यशस्वी लोकं जे असतात त्यांना अपयश आलं ना तरी ते थांबत नाहीत. ते असं म्हणत नाही, की मी एकदा फेल झालो नाही, मी आत्ता नाही करणार किंवा नेक्स्ट इयरला करेल किंवा पुढच्या महिन्यात करेल किंवा काय. थांबत नाही. ते कंटिन्यू काम करत राहतात. ते पुढे
ते पुन्हा उभे राहतात, प्रयत्न करतात, फेल होतात, पुन्हा प्रयत्न करतात. म्हणजे काय तर त्यांच्यामध्ये चिकाटी असते आणि मेहनत करण्याची तयारी असते. आणि ह्या जर 2 गोष्टी जी मेहनत आणि चिकाटी ह्या 2 गोष्टी जर असतील, तर कोणीही यश मिळवू शकतो. किती पण इम्पॉसिबल गोष्ट असेल ना, त्याच्यात सुद्धा आपण यश मिळवू शकतो. मेहनत करण्याची तयारी पाहिजे आणि स्मार्ट वर्क आणि हार्ड वर्क दोघं सुद्धा कॉम्बिनेशनच असतं. आत्ता फेल झालात काही प्रॉब्लेम नाही. उद्या पुन्हा एकदा नव्याने काम करायला सुरुवात करायची आहे. तुम्ही 99 वेळा फेल व्हाल, पण 100व्या वेळेस तर तुम्हाला सक्सेस नक्कीच मिळणार आहे. YouTubeच्या बाबतीत पण ही गोष्ट खूप खूप इम्पॉर्टंट आहे. कारण लगेच व्ह्यू मिळाले नाही किंवा एखादा व्हिडिओ चालला नाही. नवीन-नवीन आपण टाकतोय, व्हिडिओ टाकतोय, पण हवं तेवढं जर त्याला यश मिळालं नसेल, तर आपण खूप लवकर खचतो आणि आपल्याला असं वाटतं, की नको ह्याच्यात मेहनतच म्हणजे करायलाच नको काही काम, काहीच होत नाहीये. मग आपण होप्स आपले कमी करतो, व्हिडिओज टाकणं कमी करतो. पण असं न करता जर तुम्हाला ते काम आवडत असेल, तर तुम्ही नक्कीच त्यामध्ये ना चिकाटीने मेहनत करा. नक्की यश तुम्हाला मिळेल. शिस्त, डिसिप्लिन कोणती पण गोष्ट घ्या, कोणतं पण ध्येय जर तुम्हाला अचीव्ह करायचं असेल, तर डिसिप्लिन. डिसिप्लिनशिवाय काहीच होणार नाही आहे. तुम्ही किती पण मोटिव्हेशन ऐकलं, किती पण तुम्ही मोटिव्हेशन्सचे व्हिडिओज बघितले, परंतु जोपर्यंत तुम्ही स्वतःमध्ये डिसिप्लिन आणत नाही, स्वतःमध्ये तुम्ही शिस्त आणत नाही, तोपर्यंत ना कोणतीच गोष्ट होणार नाहीये. आणि शिस्त म्हणजे योग्य वेळी योग्य काम करणं. रोज एखादं काम जर तुम्ही ठरवलेलं असेल करायचं, तर रोज ठरलेल्या वेळेला ते काम करायचं. वेळेचा योग्य वापर करायचा आणि मेन म्हणजे जे काही रूल्स आपण सेट केलेले आहेत, ह्या ध्येयापर्यंत पोहोचायचे, ते रूल्स ब्रेक न करता नियम पाळायचे आणि त्याचा योग्य वापर करायचा आहे. कारण हे सर्व मिळतं, पण कशाने मिळतं माहिती आहे का? तुमच्यामध्ये डिसिप्लिन पाहिजे. शिस्त नसली तर आपल्यामध्ये पोटेन्शियल असून सुद्धा यश मिळवणं कठीण होतं. त्यामुळे तुमचा डिसिप्लिन, तुमची शिस्त ही खूप महत्त्वाची आहे. बरेचसे आपण बघतो हेल्थ कॉन्शियस जे लोकं असतात, ज्यांची खूप व्यवस्थित त्यांचं सगळं व्यवस्थित असतं, त्यांचं वेट परफेक्ट असतं, त्यांचं अपीअरन्स परफेक्ट असतो. का? तर ते रोज एक्सरसाइज करतात. त्यांना रोज करायला मजा येत असेल असं नाही, पण त्यांनी एक स्वतःसाठी शिस्त बनवून घेतलेली आहे, की रोज मी 30 मिनिट का होईना एक्सरसाइज करणार आहे. म्हणजे याच्यामध्ये ऊन असो, पाऊस असो किंवा अजून काही असो. पण आपल्याकडून होतं काय खूप आज नाही करत एक्सरसाइज, जाऊ दे आज कंटाळा आलाय, उद्या करतो. असं म्हणून आपण काय करतो, की स्वतःच आपण शिस्तमध्ये राहत नाही आणि मग जे आपलं गोल गोल आपल्याला अचीव्ह करायचं असतं ना, आपण तिथपर्यंत पोहोचतच नाही. त्यामुळे ना शिस्त ही खूप महत्त्वाची आहे आणि ही स्वतःच स्वतःला लावायची असते. तुम्ही मोटिव्हेशनचे व्हिडिओ बघितले, तुम्ही त्यातून शिकलात, मग त्याच्यावर तुम्ही तुमचं प्लॅनिंग करायचं आहे, की तुम्हाला कशा पद्धतीने डिसिप्लिन फॉलो करून अ, तुमचे गोल अचीव्ह करण्यासाठी तुम्हाला करायची आहे मेहनत. हे नेक्स्ट सकारात्मक दृष्टिकोन. खूप महत्त्वाचा आहे. कारण आजकाल आपण खूप पटकन निगेटिव्ह होतो. निगेटिव्ह इन द सेन्स, "अरे, माझा व्हिडिओ चालत नाहीये, मग जाऊ दे, मी चॅनलच बंद करते." किंवा "हे मी किती पण केलं तरी मला याच्यात यश मिळत नाहीये." आपण लगेच निगेटिव्ह होतो. सकारात्मक विचार जेव्हा आपण करतो, म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग जेव्हा आपण ठेवतो, तेव्हा अडचणी ज्या येतात, जे काही कामात आपले अडथळे येतात ना, ते सुद्धा आपल्याला लहान-लहान वाटायला लागतात आणि त्यावर मेन म्हणजे आपल्याला सोल्युशन्स दिसतात, उपाय दिसतात. आणि जे सक्सेसफुल लोकं होतात ना, ते त्यांच्या अपयशातूनच काहीतरी शिकतात आणि पुढे जातात. ते त्यांचं जे अपयश असतं ना, त्याच्यातून काय शिकण्यासारखं आहे ना, ते बघता आणि बाकीच्या गोष्टी सोडून देतात. ते ह्याच गोष्टीला नाही स्टिक राहत, की मला अपयश आलेलं आहे, मी फेल झालेलो आहे, मग आता माझ्याकडून काहीच होणार नाही, असं ते करत नाही. पुढे जात राहायचं, मार्ग मिळत राहतात आणि नकारात्मक विचार टाळून सकारात्मक राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी सुरुवातीला रोज तुम्हाला स्वतःला सांगावं लागेल. सकारात्मक डाएटचा डोस पण म्हणजे सकारात्मक तुम्हाला सगळं स्वतःहून
मानावं लागेल, बोलावं लागेल तर आणि तरच तुम्हाला ती सवय लागेल. नाहीतर मग आपण झटपट निगेटिव्ह होतो. निगेटिव्ह होण्यासाठी, निगेटिव्ह विचार करण्यासाठी किंवा निगेटिव्ह व्हिज्युअलायझेशनसाठी आपल्याला काही मेहनत लागत नाही. परंतु जर आपल्याला कोणी सांगितलं, की तुला हे पॉझिटिव्ह व्हिज्युअलायझेशन करायचं आहे, हे पॉझिटिव्ह तुम्हाला विचार करायचे आहे, तर आपल्याला थोडीशी तिथं मेहनत लागते. कारण नकारात्मक विचार खूप झटपट आपल्या डोक्यामध्ये येतात. पण सकारात्मक विचार हे कॉन्शियसली आपल्या स्वतःमध्ये आपल्याला द्यावेच म्हणजे आणावे लागतात. आत्मविश्वास, स्वतःवर विश्वास असणं, हे तुमच्या सक्सेसफुल होण्यामागचं खूप महत्त्वाचं कारण आहे. ते म्हणजे तुमच्या स्वतःवर तुमचा विश्वास पाहिजे. जर तुमच्या स्वतःवर तुमचा विश्वास नसेल, तर समोरचा तुमच्यावर काय विश्वास ठेवेल? त्यामुळे स्वतःवर विश्वास असणं म्हणजे अर्धं यश तर आपण तिथेच मिळवतो, की आपल्या स्वतःवर आपला विश्वास आहे, की मी हे करू शकेल, मी ह्याचा प्रयत्न करणार आहे, मला नक्की यश मिळेल, मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. म्हणून आत्मविश्वासामुळे व्यक्तींना म्हणजे कोणी पण आपण मोठे निर्णय घेण्यास घाबरत नाही. आपण ते निर्णय घेऊ शकतो आणि जी काही भीती आपल्या मनात असते त्यावर आपण मात करू शकतो. यशस्वी लोक स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवतात, की मी हे करू शकते. असा विचार ते करतात आणि मेहनतीला घाबरायचं नाही. स्वतःवर विश्वास असेल ना, तर आपण मेहनत बरोबर करतो. तर ही काही 6 गोष्टी मी या व्हिडिओमध्ये 6 पॉइंट सांगितलेले आहेत, जे खूप महत्त्वाचे आहेत. ते सगळे एकमेकांवर डिपेंडंट आहे आणि ह्या गोष्टी जर आपण फॉलो केल्या, कोणत्याही क्षेत्रात तुम्ही हे काही पॉइंट्स आहेत, जे आपल्याला आयुष्यामध्ये ना सक्सेसफुल पर्सन बनवण्यास मदत करतात. स्वतःशी प्रामाणिक राहायचं. तुम्ही जर स्वतःशी प्रामाणिक असाल, तर तुम्ही योग्य ती मेहनत, योग्य त्या दिशेने आणि योग्य ते काम करालच. म्हणून स्वतःवर विश्वास असणं महत्त्वाचं आहे. प्रामाणिकपणे काम करणं खूप महत्त्वाचं आहे. मला जर आवडत असतील व्हिडिओज, तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर करा. पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. ओके.